जॉब झाला त्यांचा वेळ. मॅम तुम्ही फर्स्ट डे पासून जॉईन केला का जॉईन केला? ओके. अँड व्हॉट छोटे छोटे बदल तुम्हाला जाणून म्हणजे दिसले असणार, राईट? तुमच्या थिंकिंग मध्ये किंवा जसं तुम्ही विचार करत होते आता थोडा वेगळ्या पद्धतीने करायला लागले किंवा इंटरनली काही चेंजेस झाले, असं नाही की मोठे म्हणजे मी छोट्या छोट्या पासून विचारते, छोटे छोटे तुम्ही थोडे जाणवले असेल की नाही तुमचे थोडा थिंकिंग लेवल चेंज झाला आहे किंवा पॉझिटिव्ह जो निगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह मध्ये चेंज झाला किंवा तुम्हाला काही गोष्टी रिअलाइज झाल्या, असं असं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतील जसं की तुम्ही काही बोलले आणि ते कम्प्लीट झालं, असं पण असतं, राईट? ते तर आमच्या सोबत नेहमीच घडतं. सो त्याच्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीपासून शेअर करू शकता तिथं तुमचा एक्सपिरियन्स, राईट? थँक्यू. जसं की मी जॉब सर्च करते सध्या, तर थोड्याशा प्रमाणात अपॉर्च्युनिटीज वाढल्या आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की वेळोवेळी हेल्पफुल म्हणजे ज्यांच्याकडनं मला मदत होते, म्हणजे माझा मुलगा आजारी होता, तर असे लोक भेटत गेले की त्यांच्याकडनं मला नेहमी मदत झाली हॉस्पिटलमध्ये किंवा त्याला बरं होण्यासाठी. आणि आता प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायची सवय लागली आहे. आणि छान वाटतंय, म्हणजे पॉझिटिव्हिटी बऱ्यापैकी वाढत गेली आहे. दॅट्स इट. थँक्यू फॉर शेअरिंग एक्सपिरियन्स. अजून तुम्ही काय ऍड करू शकता, तुम्ही सांगू शकतात म्हणजे लाईक घरातलं ऍटमॉस्फिअरच व्हॉट एव्हर इट इज, छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे की नजरातून सुटून जातात कधी कधी. मॅम तुम्ही तुमचा आवाज नाही येते. हॅलो, येतोय आवाज? हा आता येतो, येस. हा. सध्या तरी एवढं जाणवलंय. आता जर अजून प्रॅक्टिस सुरू आहे, म्हणजे सुरू ठेवणार आहे मी. तर मग जसं जसं जाणवेल मी तसं पुन्हा तुम्हाला शेअर. या शुअर शुअर. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन टू युअर सेल्फ की या तुम्ही चेंजेस बघतायत आणि तुम्ही करतायत म्हणून ते दिसतंय. हां. सो डू थँक्यू. कंटिन्यू. येस. थँक्यू.